एकूणच आपली जी काही कुटुंब व्यवस्था आहे, या कुटुंब व्यवस्थेमध्ये अ, जे ज्यांना आपण म्हणूयात की आर्थिकदृष्ट्या गौण आहे, त्याच्यात स्त्रीप्रधान कारण ती अवलंबित्व आहे. तसे समाजातला पुरुष घटक काही जातभार बघितलं तर आहे. तर मग त्यांना काय करायचं, की त्यांना ती जी काही शोषणाची संस्कृती आहे, शोषण आपण म्हणतो, त्या शोषणाच्या संस्कृतीचे ते बळीही असतात आणि वाहकही असतात. म्हणजे व्हिक्टिमही असतात आणि एजंटही असतात आणि त्याला आम्ही ज्याला कर्मविपाकवाद म्हणतो, म्हणजे इथे तत्त्वज्ञानाकडे आपण आलो. म्हणजे माझ्या ज्या अभ्यासाचे अनेक विषय येतात, त्यात नकळत असं तत्त्वज्ञान. आपल्या जगण्याचा अनेक अंगांनी विचार करायला लागला, तर आपल्याला खरं म्हणजे आपलं जगणं कळतं.